नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र प्रफुल्ल नासरे, बायर क्रॉप सायन्सचा एक प्रतिनिधी। तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेला बेलोना गावामध्ये काकाजी आहे श्रीधर श्रावणजी सातपुते साहेब यांच्या शेतामध्ये आपण देणार आहेत अलाइन प्लसचा डेमो देण्याचं एवढंच कारण की हे एक नवीन तणनाशक आलेलं आहे जे बगीच्यामध्ये चालते, कोणताही बगीचा असो, फुलबाग। तर याचा डोज आहे 100 ml आणि एका 20 लिटरच्या पंपाला 100 ml मारायचं आणि याचं असं म्हणणं आहे की 5 ते 6 महिने तण येणार नाही। तर काकाजीलाही पहिले सांगितलं तर पण त्यांना पण विश्वास होत नव्हता, त्यासाठीच आज आपण डेमो देणार आहेत। आजची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2025। तर काय वाटते काकाजी, तुम्हाला रिझल्ट येईल नाही येईल काय वाटते? आता शंका ते मारल्याच्या नंतर माहीत पडेल बा काय त्याच्यानंतर काय होते काय नाही। हां, तर आता 2 पंपाचा आपण यांना डेमो देणार आहे। हे बघा, आपल्याकडे औषध पण आहे। शेतकरी मित्रांनो, माझ्या डोक्यावरची केस बी येऊन जाईल पण ह्या शेतात कधीच तण येणार नाही, असं या तणनाशकचं काम आहे। तुम्ही पण बघून घे जा। आता आपण प्रत्येक महिना येऊन रिझल्ट बघणारच आहे। हा 30 हा ठीक आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, पंपामध्ये औषध टाकल्यावर हे असं करणे गरजेचं आहे, कारण असं केल्यानेच औषध पूर्ण मिक्स होते पूर्णपणे। तर चला आता डेमोला सुरुवात करूया आपण। हे शेत आहे इथे बेलोण्यामध्ये, हे बघा इथे आता चालू झालेल्या आहेत फवारणी। हा दुसरा पंप चालू आहे आपला। तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण बारीक नोझलने येथे फवारणी चालू आहेत। तुम्ही पण शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक फवारणी करायची, अशी काळजीपूर्वक केली तर खूपच छान रिझल्ट येते या औषधाचे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जमेपर्यंत शेतकरी मित्रांनो आपला बॅटरीवाला पंपानेच फवारणी करायचा प्रयत्न करायचा। तर शेतकरी मित्रांनो, आमचे साहेब काही म्हणू इच्छितात? शेतकरी मित्रांनो, माझं नाव विवेक डोटे, मी एक बायर कंपनीचा प्रतिनिधी। कृपया करून एक विनंती करतो की जे पेट्रोल पंप राहते, पॉवर स्प्रे त्यांना म्हणतात, की त्यांनी फवारणी करू नका। कारण जर आपण पॉवर स्प्रेनी जर फवारणी केली तर झाडाची उडण्याची शक्यता राहते आणि गळ होण्याची शक्यता राहते। म्हणून जेणेकरून फळगळ झाली नाही पाहिजे म्हणून पॉवर स्प्रेचा थोडा यूज कमी करावा आणि चार्जिंग पंपचा यूज थोडा जास्त करावा। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र प्रफुल्ल नासरे, बायर क्रॉप सायन्स नागपूर वेस्ट मधून बोलत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहेत बेलोनामध्ये श्रीधर साहेबांच्या शेतामध्ये। आपण 12 फेब्रुवारीला इथे डेमो टाकलेला होता। आता लगभग 1 महिना झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 1 महिना झालेला आहे आणि कोणतंच तण दुसरं निघलेलं नाही आहे। आणि त्याच्या मागे बघू शकता हिरवत जे दिसत आहे तिथे दुसरं तण निघलेलं आहे। तर साहेब, तुम्हाला कसा वाटला रिझल्ट आपल्या कंपनीचा? एकदम बढिया वाटलेला। अजून कोणत्याच प्रकारचा 1 महिना झाला कोणत्याच प्रकारचं तण निघलेलं नाहीये। हां, आपण जे सांगतो साहेब 4-5 महिने 6 महिने रिझल्ट येत नाही, तर कसं वाटते आता? वाटून राहिलं म्हणजे रिझल्ट? हा, थोडासा वाटून राहिला कारण रिझल्ट देईल म्हणून। रिझल्ट देईन म्हणून। आणि असं झाडावर वगैरे अपाय काही वाटत नाही? झाडावर वगैरे तर काही साईड इफेक्ट वगैरे दिसून राहिलेला नाहीये सध्या तर काहीच नाही ना। तर शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा 1-2 महिन्यांनी येऊ, पुन्हा रिझल्ट बघू आणि झाडावर वगैरे काही साईड इफेक्ट होते का, झाडावर नवती वगैरे येते किंवा फुलाची काही गळण होते का, तर ते सगळे आपण रिझल्ट पण बघू आणि तुम्हाला पण दाखवू पण। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।